मंदिरामध्ये जो गोंधळ झाला त्या ठिकाणी आपल्यासोबत काय बोलण्यासाठी आहेत। संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून जो आवाज त्या लोकांनी चालू केलेला कर्कश, म्हणजे असं ना का माणसाला असं वाटेल का कान बंद करून घ्यावेत। लोक आजारी आहेत, हॉस्पिटल आहे आजूबाजूला, तरी पण त्यांचे इकडनं बंद केलं तिकडे गेले, तिकडनं इकडे, आणि असे फिरून येतात परत तेच करतायत। बाजूच्या बिल्डिंगमध्ये तर एवढा तमाशा केला, त्याच्यानंतर आमच्या इथे आणि ह्या अशा लाईनीत गाड्या टाकलेल्या, अशा अक्षरशः म्हणजे 4-5 लाईन लावलेल्या त्यांनी बाईकच्या आडव्या तिडव्या, गाड्या पूर्ण जाम। उगाचच कोणाकडून असं काही नव्हतं झालं, त्यांचं आपापसातच त्यांचं काहीतरी झालेलं वाटतं, आणि एक दोघांच्या अशा स्वतःच्याच बाईकमध्ये ती लोक अडकून पडलेले। मुंबई पोलिसांनी तर एवढं चांगलं काल काम केलंय का दोन्ही गटांना एकदम शांत केलेलं, पण अक्षरशः शेवटी त्यांना लाठीचार्ज करावाच लागला। कोण ऐकायलाच तयार नाहीत ते लोक। आमची तरी मुलं, आम्ही पूर्ण गेटच्या बाहेर, एक मूल नाही आलं आमचं बाहेर, आम्ही सांगून ठेवलेलं का नाही यायचं म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत सह मी गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। दरम्यान परळमध्ये नेमकं काय घडलं होतं काल, जाणून घेऊयात सविस्तर। मुंबईतील परळ चिंचपोकळी परिसरामध्ये धार्मिक मिरवणूक होती। मिरवणुकीदरम्यान 2 गटात बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली। धक्काबुक्कीनंतर दगडफेकीची घटना झाल्याची माहिती। मिरवणुकीमध्ये काही जणांकडून धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली। रस्त्यावरील पोस्टर्स फाडल्याचीही माहिती समोर आली।